हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करून आपण आजचा अभ्यास सुरू करू। द्वितीय मुंडकाच्या दुसऱ्या खंडाचा पहिला मंत्र। या खंडामध्ये 11 मंत्र आहे। आविहि सन्निहितं गुहाचरम नाम महत्पदम अत्र एतत् समर्पितम एजत् प्राण निमिश्च यदेतज्जानथ सत्सद्वरेण्यम परम विज्ञानाद वरिष्ठम प्रजानाम, असा मंत्र आहे। ह्याच्यामध्ये ब्रह्मचा स्वरूप निर्देश केलेला आहे। या खंडामध्येच ब्रह्मचं स्वरूप निर्देश आहे, आत्म्याची उपासना कशी करावी हा सगळा प्रकार समजावून सांगितलेला आहे। तर पहिले आविही असं म्हटलेलं आहे। हे ब्रह्म जे आहे हे प्रकाश स्वरूप आहे आणि सर्वांच्या हृदयात स्थित आहे। हृदयात स्थित असून तो तिथे गुहाचर नावाने राहतो आणि महत्पद आहे। आणि याच आत्म्यामध्ये चालणारे प्राण, प्रणयन करणारे एजत प्राण असं म्हटलेलं आहे। म्हणजे चालणारे प्राण म्हणजे प्रणयन करणारे प्राण, आणि निमिषोन्मेष करणारे असे सर्व समर्पित आहेत, म्हणजे सर्व जीव समाविष्ट आहेत असा अर्थ आहे। तुम्ही याला सर्वश्रेष्ठ जाणा। कशा रूपाने? तो सद्रूप आहे, तो वरेण्यम आहे म्हणजे प्रार्थनीय आहे, वरण करणे योग्य आहे, आणि प्रजेच्या विज्ञानाच्या पलीकडे आहे, असा तो सर्वश्रेष्ठ आहे असे जाणा, असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आता हे ब्रह्म सर्वांच्या हृदयात प्रगट रूपानी आहे। प्रगट रूपानी आहे। कसा प्रगट रूपानी आहे? मुखाप्रती भानू जैसा, असं संत म्हणतात, इतका तो प्रगट आहे। आता सगळ्यांच्या हृदयदेशी तो आहे। अच्छा, इथे हृदयदेशी असं म्हटल्यानंतर, हृदयात आहे असं म्हटल्यानंतर, हृदय म्हणजे हार्ट असा अर्थ नाही। हृदय म्हणजे बुद्धिरूप गुहा म्हणजे अंतःकरण असा। तर या अर्थाने तो प्रगटच आहे। आता तो प्रगट, आपलं जे प्रागट्य आहे ते कशा कशाने प्रगट होतो, म्हणजे आमच्यासाठी त्याचं प्रगटीकरण बघण्याकरता सगळ्या हालचाली ज्या आहे त्या खरं पाहिलं तर त्याच्यापासूनच आहे आणि त्याच्यातच समर्पित आहे, समाविष्ट आहेत। अशा पद्धतीने आम्ही त्याला जाणलं पाहिजे, असा हा अर्थ आहे। आता पाहण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया
विचार करण्याची क्रिया. आता ह्याच्यात एजत प्राण आणि निमिष्च असं म्हटलंय, म्हणजे पापण्यांची हालचाल, उघडझाप, निविषोन्मेष असा. तो कोणाच्या सत्तेवर होतो असं जे आपण पाहतो, तो त्याच्या सत्तेवरच होतो, आत्मदेवाच्या सत्तेवरती होतो, जो गुहाचर नावानी आहे. आणि त्याच्याच मध्ये हे सगळे पुन्हा विलीनही होतात. पाहणे, बोलणे, विचार करणे असं तर एक उपलक्षणाने जिथे एजत प्राण असं म्हटलेलं आहे, तर सगळ्या क्रियाकलाप ज्या आहेत ते सगळे त्याच्यानीच, त्याच्या आतच होतात असे. आणि ते सगळे हे जे क्रियाकलाप करणारे सर्व जीव आहे, जीव समष्टी, सगळे 84 लक्ष जीव योनी असं म्हणू आपण, समस्त जीव योनी जे आहे, सगळे जे आहे ते त्यातच समाविष्ट आहे, त्यातच समर्पित आहे असं. म्हणजे ते जे जे काही करतात ते त्याच्याचमुळे करू शकतात, आणि जे जे काही नाही करत तेही त्याच्यातच समर्पित असल्यामुळे, लीन असल्यामुळे असे असतात. आता तुम्ही त्याला सत्सद्रूप जाणा. सत्सद्रूप जाणा म्हणजे काय, की सतरूप तोच आहे, आणि जे जे काही तुम्हाला असद्रूप असं वाटतं, म्हणजे जे जे काही अभाव रूप आहे तेही तोच आहे. म्हणजे त्याच्या सत्तेवरच भाव आणि अभाव हे दोन्ही जाणले जातात. एवढंच नाही तर तो भाव आणि अभाव यांच्या दोघांच्या पलीकडेही आहे. अशा पद्धतीने सत असत विलक्षण असं जेव्हा आपण म्हणतो, त्याचा अर्थ सत असत उभयरूप तर तो आहेच आहे, पण त्याच्याशिवाय सुद्धा तो आहेच. सत असत म्हणजे अस्थि रूपाने जे जे काही आहे, आणि असत रूपाने जे जे काही आहे त्यांच्याही पलीकडे तो आहे. म्हणजे भाव सगळ्यांना देणारा, भावपूर्णता जी सगळ्या वस्तूंना येते, अस्तित्व प्रदान करणारा तोच आहे. नास्तित्व सुद्धा त्याच्या सत्तेवरती आहे, प्रकाशित होतं अभाव म्हणून. अशा प्रकारचा तो आहे. आणि गुहाचर आहे, गुप्त, तम दूरदर्शम गूढ मनु प्रविष्टम असं जे कठोपनिषदामध्ये म्हटलं आहे, असा तो अत्यंत आतमध्ये गुहाचर नावानी राहतो, गुहेत दडून राहतो असं म्हटलं म्हणून गुहाचर असा तो आहे. आणि सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याला महत असं म्हटलेलं आहे. अत्यंत महान, सर्वश्रेष्ठ अशा अर्थाने इथे महत आलेलं आहे. आणि पद म्हणजे सगळ्यांचा आश्रयदाता असल्यामुळे ते पद आहे असं म्हटलेलं आहे. आता पद आपण जेव्हा गुरुपद म्हणतो, ह्याचा अर्थ शिष्यांचं आश्रयस्थान असं ते गुरुपद होऊन जातं. अशा अर्थाने आश्रय देणारा आहे. अच्छा, हृदय हे केंद्रस्थानी असतं, केंद्रस्थानी असून तेथूनच जसे प्रगटीकरण होते तसेच पुन्हा लय पण होते, आणि हे सर्व जगत जे आहे ते परब्रह्मातच समर्पित आहे. आता साधकाला हेच जाणून घ्यायचं आहे, आणि हे जाणून घेतलं तर यालाच ज्ञान असं म्हणतात असं समजावं. आणि जे जे काही स्थूल, सूक्ष्म, मूर्त, अमूर्त सर्व जे आहे ते त्याचेच स्वरूपाने तोच प्रगट आहे, सगळ्या रूपाने तोच प्रगट आहे, आणि त्याच्याच सत्तेवरती सगळं आहे. आणि या सत्तेचे जे ज्ञान आहे तेच वरेण्यम आहे, म्हणजे तेच काय वर्णे योग्य आहे. आम्ही त्याचीच प्रार्थना केली पाहिजे की हे ज्ञान आम्हाला अशा प्रकारे प्राप्त होवो, अशा अर्थाने तेच प्राप्तव्य आहे. आता 5 ज्ञानेंद्रियांनी होणारे जे विषय ज्ञान आहे आणि अंतःकरणाचे सुखदुःखाचे जे ज्ञान आहे, यांना सोडून, म्हणजे हे तर आहेच आहे त्याच्या सत्तेवरती, आणि या सगळ्यांनाही बघणारा आणखीन ज्ञानरूप असा साक्षी रूपाने तो आहे गुहाचर म्हणून. तर अशा पद्धतीने, आणि तो कशानेही
सीमित होणारा नाही, म्हणजे परिच्छिन्नता कशानेही तो परिच्छिन्न होत नाही. अंतःकरणाने परिच्छिन्न होत नाही, ज्ञानेंद्रियांनी परिच्छिन्न होत नाही, क्रियाकलापांनी परिच्छिन्न होत नाही, असा कोणत्याही गोष्टींनी तो परिच्छिन्न होत नाही. अशा पद्धतीने माणसाला जे कळतं ते अपर आणि ब्रह्म कळत नसल्याने ते पर आहे. अपर आणि पर. आता अपर आणि परची जी भाषा आहे, अवर आणि अपर अशा पद्धतीने म्हटलेलं. परावर तस्मिन दृष्टी येईल, आता परावर आहे. तर पर आणि अवर, अवरलाच अपर असं म्हणतात. आता पहा मजेदार, जो अपर क्लास असतो तो इथे लोअर क्लास असतो. आपण म्हणतो अपर क्लास, अपर वरचा असा, तर श्रेष्ठ असा व्यवहारामध्ये अपर शब्दाचा अर्थ जे आहे असतो. पण इथे जो आहे तो अपर जो असतो तो इथे लोअर असतो, आणि पर जे असतं तेच वास्तविक अपर असतं, व्यवहाराचं अपर. अशा पद्धतीने त्याचा विचार आहे, आणि ते सर्वात वरिष्ठ आहे. आणि त्वम पदाच्या प्रधानतेने त्याला गुहाचर असं म्हटलेलं आहे. त्वम पदाच्या लक्षार्थाने म्हणजे गुहाचर, आत्मारूप, कुटस्थ अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आणि तत्पद अशा प्रधानतेने त्याला महत्पद म्हणजे ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अजून ब्रह्माचे वर्णन पुढे करतात. यद अर्चिमद, यद अणुभ्यो अणु, अणु च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च तदेतद अक्षरम ब्रह्म स प्राणस्तदु वाङ्मनः तदेतत् सत्यम तद अमृतम तद वेद्धव्यम सौम्य विद्धी. आता यद अर्चिमद, अर्चिमद म्हणजे दीप्तिमान, जो दीप्तिमान आहे, तेजोमय आहे. अणुभ्यो अणु, लहानाहून लहान म्हणजे सूक्ष्माहून सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम असा. आणि ज्यात सर्व लोक, लोक लोकांतर जे म्हटलं आहे ते लोक, आणि त्याच्यात राहणारे लोक, लोकात राहणारे लोक म्हणजे रहिवासी तिथले, हे सगळे त्याच्यातच राहतात. तेच हे अक्षर ब्रह्म, अविनाशी ब्रह्म आहे. तद तदेतद अक्षरम म्हटलेलं आहे, तेच ते अक्षर ब्रह्म आहे. पुन्हा तेच प्राण आहे, तेच वाणी, मन इत्यादी इंद्रिय समूहही तेच आहे. तेच हे सत्य आहे, तेच हे अमृत आहे. आणि हे वत्सा, त्याचा वेध घेतला पाहिजे, म्हणजे ते वेद्धव्य आहे. म्हणजे काही जर गोष्टी, ज्या गोष्टींचा वेध घेतला पाहिजे असं काही आहे, तर त्याचाच वेध घेतला पाहिजे. आता वेध म्हटलं तर लक्ष केलं पाहिजे त्याला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याला टार्गेट केलं पाहिजे, असा वेध शब्दाचा अर्थ आहे. त्याचा वेध घे असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यावरती टार्गेट कर त्याला, असा एम तोच असला पाहिजे. एक अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह, गोल असा जो आहे त्या रूपाने तो आहे. आता यद अर्चिमत असं म्हटलं आहे, तर तो स्वयंप्रकाश आहे, दीप्तिमान आहे. असा जो आहे त्याच्याच प्रकाशाने सूर्यादी सगळे प्रकाशित होतात, आणि म्हणून तो अर्चिमत आहे, आणि म्हणूनच हे ब्रह्म दीप्तिमान आहे. अणूचा अणू असं म्हटलं म्हणजे सूक्ष्मत्वाची जी परमावधी असेल, आता सूक्ष्मत्वाची परमावधी आपल्यासाठी आकाश हे महातत्व असं म्हणू शकतो आपण. महाभूत जे आहे ते पंचमहाभूतांमध्ये, या भौतिक जी काही सृष्टी आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आकाश हे तत्व सगळ्यात सूक्ष्म आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आकाशाला, आकाशाच्या वस्त्रात सुद्धा त्याला गाळून घेऊ शकतो, असा तो आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आता हे समजावून देण्याची भाषा आहे. सूक्ष्मतेची एक काहीतरी आपल्याला दृष्टांताच्या करता काहीतरी इकडचं घ्यावं लागतं. वास्तविक पाहिलं तर इकडच्या कोणत्याही गोष्टींनी त्याची
तुलना उपमा अशी करता येत नाही, तो अनुपमेय आहे खरं तर. पण तरी आपल्याला समजेल बुद्धीला अशा पद्धतीने आकाशाचं वस्त्र त्याच्यातूनही त्याला गाळून घेता येईल असं. आकाश सच्छिद्रता असा धर्म आहे ना आकाशाचा, म्हणून सच्छिद्र आहे आकाश, तर गाळणी करू त्याची आपण, वस्त्र बनवून वस्त्राची गाळणी जशी करतात, आणि त्याच्यातून सुद्धा हे ब्रह्मतत्व गाळून घेता येईल इतकं ते सूक्ष्म आहे. अशा पद्धतीचं हे आहे. मग म्हणतात की ज्ञानेंद्रियांना न कळणारे आहे कारण ते सूक्ष्म आहे. त्याच्या एकाच अंशावर अनंत कोटी ब्रह्मांडे असल्याने ते सर्व व्यापक आहे आणि मोठ्याहून मोठे आहे. मोठ्या महतो महीयान असं कठोपनिषदातही म्हटलं आहे की जे मोठ्याहून मोठं असेल त्याहूनही ते मोठं आहे. कारण सगळ्या मोठ्यांना सुद्धा त्याचीच सत्ता आहे. म्हणून तो अंतिम सत्तारूप असं म्हणू किंवा प्रथम सत्तारूप असं म्हणू किंवा अनादि सत्तारूप असं म्हणू, असं म्हटलं तर त्याचीच उपस्थिती, त्याचीच महती सिद्ध होते. अशा पद्धतीने तो महान आहे. आणि या लोकांमध्ये लोकांतर जी झालेली आहे त्या सगळ्यांमध्ये सर्व जे लोक राहतात, सर्व चैतन्य म्हणजे 84 लक्ष योनी, वरच्या खालच्या सगळ्या ज्या लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये राहतात, त्या लोकांमध्ये त्या देशांमध्ये ते जे काही आहे ते सर्व त्याच्याच सत्तेने त्यांचेच आश्रयस्थानाने राहतात. तेच त्यांचे प्राण, तेच त्यांचे मन, त्यांची वाणी आणि इंद्रिय स्वरूप आहे. त्यांना जे प्राण आहे, जे प्रणयन करतात, जे डोळे आहे, पापणीची हालचाल होते म्हणजे ज्ञानेंद्रियांची हालचाल, कर्मेंद्रियांची हालचाल, अंतःकरणाचं ज्ञान, हे सगळं त्याच्या सत्तेवरती त्याच्यामध्येच होत असते. असं या प्रकाराने या सर्वांचे उत्पत्ती स्थान तेच आहे, स्थितिकाळ तेच आहे, लय सुद्धा त्यातच होतात. अशा पद्धतीने ते त्याची जी सत्ता आहे ती अवितथ आहे. अवितथ म्हणजे सत्य आहे. वैतथ्य प्रकरण आहे मांडुक्यामध्ये, वितथ आणि अवितथ असा हा अवितथ म्हणजे सत्य असा हा आहे. आणि म्हणून ते अविनाशी आहे, असे अक्षर ब्रह्म आहे. आणि हे वत्सा एक तेच आहे की ज्याचा वेध घेतला पाहिजे, आणि घेतला पाहिजे तू त्याचा वेध घे, असं इथे म्हटलेलं आहे की ते वेध घेण्यायोग्य आहे. आता सुरू होते उपासनेचा प्रकार सांगतात ते. आता कोणाची उपासना? अनुपास्याची उपासना असं म्हणतात की त्याची उपासना कशी करायची आहे. तर छांदोग्यामध्ये श्रुती आहे, आत्मित्येव उपासित, आत्मा याचीच उपासना करा. म्हणजे ज्याची उपासना तू करतो ते ब्रह्म नाही असं केनोपनिषद म्हणतं, आणि ज्याची तू उपासना आत्मा म्हणून करशील ते ब्रह्मच आहे असं काकांनी आपल्याला सांगितलं. की कोणाचीही उपासना आपण जेव्हा करतो ती ब्रह्मरूपाने केली पाहिजे, की ते ब्रह्मच आहे. मग उपासना जी आहे ती आत्मित्य व उपासित अशा पद्धतीने करता येते. एकीकडे अनुपास्य ठरवलेलं आहे ब्रह्म, की त्याची उपासना करता येणार नाही, तरी त्याची उपासना करता येईल असं या उपनिषदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे ते. आता त्याचा वेध कसा घेतला जाऊ शकतो, म्हणजे त्याची उपासना कशी करता येईल आपल्याला कसं जाणता येईल. मग म्हणतात, धनुर्ग्रहीत्वोपनिषदम महास्त्रम शरम युपासनिशितम संधयित आयम्य तद भावगतेन चेतसा लक्षम तदेवाक्षरम सौम्य विद्धी. हे वत्सा, आता काय कर, उपनिषद विद्यारूपी जे महाअस्त्र आहे, आता इथे महाअस्त्रम असं म्हटलं आहे, तर कोणचा? धनुर्ग्रहीत्व उपनिषदम असं म्हटलंय. तर उपनिषद विद्यारूप जे महाअस्त्र आहे ते
धनुष्य घे, उपनिषद रूपी धनुष्य हे घेऊन त्यावर उपासनेची धार लावलेला बाण चढव. उपासनेची धार लावून तयार केलेला बाण असा त्याच्यावरती चढव आणि नंतर तो ओढून ब्रह्मभावामध्ये लीन अशा चित्ताने, ब्रह्मभावामध्ये लीन असा जो चित्त आहे तो त्या अक्षररूप लक्षाचा वेध कर. जे अक्षररूप लक्ष आहे त्याचा तू वेध कर, म्हणजे त्याला लक्ष कर असं म्हटलेलं आहे. आता जितके ब्रह्मज्ञ झाले त्या सगळ्या ब्रह्मज्ञांनी उपनिषद रूप अस्त्रांच्या भांडारामध्ये जे धनुष्य वेद घेण्यासाठी ठेवलेले आहे असं म्हटलं आहे ते घे. म्हणजे उपनिषदाचं जे ज्ञान आहे तेच त्यालाच धनुष्य रूपाने तू धनुष्य म्हणून उपनिषदाचा वापर कर. अस्त्र आहे ते, महाअस्त्र आहे. आणि त्यावर तुझ्या चित्ताचे, तुझ्या मनाचे त्याचे बाण कर. आणि ते जे बाण आहे ते तयार कशाने करायचं आहे? उपासनेचे धार त्याला लावायची आहे. तो धार लावून तीक्ष्ण करायचा आहे अगदी. कारण वेध घेण्याकरता, टार्गेट करण्याकरता त्याचा जो टोक आहे तो अत्यंत तीक्ष्ण असा, जितका तीक्ष्ण सूक्ष्म असा होईल तेवढा तो अगदी परफेक्ट आतमध्ये शिरेल अशा अर्थाने. म्हणून ज्याला उपासनेच्या सतत धारेने, सतत त्याला धार लावायची उपासनेची आणि असा तो सुसंस्कृत करून घ्यायचा, तीक्ष्ण करायचा आणि त्या बाणाला पुन्हा चांगलं चमकवायचं. कशाने? शमदमानी. शमदमानी छान त्याला तेजस्वी करायचं. असं तेज असा जो चमकदार जो बाण आहे आणि त्याला कंपरहित हाताने अचूकपणे धरायचं. त्याच्या धरण्यामध्ये कोणताही हातामध्ये कंप नाही, म्हणजे दृढतेने उपनिषद रूपी धनुष्य धरायचा आणि तो बाण दृढतेने धरून लक्षाचा वेध जो आहे तो अक्षर ब्रह्म हा असावा अशा दृष्टीने करायचं आहे. आता ते जे वेधनासाठी घेतलेलं धनुष्य आहे त्याचं पुढे स्पष्टीकरण करतात की ते काय आहे. मग म्हणतात प्रणवो धनु शरोयात्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते अप्रमत्तेन वेदव्यम शर्वतन्मयो भवेत. आता प्रणवो धनु म्हणजे उपनिषदात सांगितलेला जो ओंकार आहे, प्रणव जो आहे, हेच ते धनुष्य आहे. आता धनुष्याचं आणखीन वर्णन करतात ते की धनुष्य काय आहे. तर ओंकार जे आहे, प्रणव जे आहे ते धनुष्य आहे आणि त्याच्यावरती जो बाण आहे तो आत्म्याचा आहे. आता इथे सोपाधिक आत्मा आहे. सोपाधिक आत्मा म्हणजे जीव, जीवात्मा असा जो आहे तो सोपाधिक आत्मा. असा जो आत्मा आहे हे बाण आणि ब्रह्म जे आहे हे त्याचे लक्ष आहे. आता इथे आत्मा ब्रह्म यांची एकता करण्यासाठी जो आत्मा, माझा आत्मा आहे, सोहम म्हणून आपण जे म्हणतो तोच आत्मा ब्रह्म आहे असं जाणून घेण्याकरता हा प्रकार जो उपासनेचा आहे तो आहे की सावध चित्ताने मग त्याला लक्ष कर आणि बाणाप्रमाणेच त्याचा वेध करावा. वेध घ्यावा म्हणजे टार्गेट करावं त्याला असं म्हटलेलं आहे. आता परब्रह्माचे आलंबन स्वरूप असलेला जो ओंकार आहे हा तसाही धनुष्याकार आहे, सहजच धनुष्याकार आहे आणि त्याची जी योजना आहे ही लक्ष वेध साठीच आहे. जेव्हा आपण आलंबन म्हणतो, संकेत म्हणतो, चिन्ह म्हणतो तेव्हा ते कशाचं लक्ष करणारं असतं, म्हणजे लक्षार्थाकडे संकेत करणारं जे असतं ते तेच असतं. म्हणून ओंकार जे आहे ते त्याच्यासाठी ओंकारात उपनिषदातून अभ्यास करून, ओंकाराचा अभ्यास उपनिषदामधून करावा आणि ब्रह्मबुद्धी तयार करावी.
आता ओंकाराचा अभ्यास म्हटला तर मग पुन्हा सगळा जो स्पष्टीकरण आहे ओंकाराचा सगळ्या उपनिषदांमध्ये एतद आलंबनम श्रेष्ठम असं कठोपनिषदामध्ये म्हटलं, इकडे मांडुक्यमध्ये मग पुढे सगळे त्याच्या सगळ्या पाद असे सांगितले. हे सगळं जाणून घेऊन व्यष्टीचे चार देह कसे, समष्टीचे चार देह कसे, अ उ म कसं आहे, हे सगळं चांगल्या प्रकारे जाणून घेऊन आणि मग आपली बुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी ब्रह्मबुद्धी अशा पद्धतीने ती तयार करावी आणि त्यावर हा जीवात्म्याचा म्हणजे सोपाधिक आत्म्याचा जो बाण आहे तो लावावा. आता जो जीव आहे हा स्थूल सूक्ष्म कारण अशा शरीरांनी आहे, तर या सगळ्या स्थूल सूक्ष्म कारण शरीरांना एका शरीरामध्ये स्थापित करावं, म्हणजे महाकारण देहामध्ये स्थूल सूक्ष्म कारणाचा लय व्हावा आणि तिथे फक्त एकच आता महाकारण देह उरावा. मग इकडे विश्व तेजस प्राज्ञ यांचा जो लय आहे तो त्याच्या मूळ स्थानी म्हणजे महाकारणचा जो अभिमानी प्रत्येक आत्मा तो प्रत्येक आत्म्यामध्ये त्यांचा विलय करावा. असं अवस्थेनी देहानी अभिमानी रूपानी यांचं सगळ्यांची जी एकता आहे ती झाल्यानंतर इकडचं सगळं सोडलेलं असेल. ह्यांचा सगळ्यांचा जो आहे तो लय झालेला आहे, ह्यांना सगळ्यांना समाविष्ट त्याच्यातच करून घेतलेला आहे. असं सगळ्यांना स्थिर करून दृढ करून एक जाणून, कारण अनेकता जी आहे तोच शाप आहे ना. भेदबुद्धी जी आहे ती भेदबुद्धी एकाचे अनेक जर झाले असतील तर अनेकाचा एक कसा आहे हे जाणून जेव्हा तो आत्मबाण आपण लावतो, तर ज्याप्रमाणे धनुष्यावर लावलेला बाण चांगल्या प्रकारे लक्षवेध करतो, नेम धरून ओढल्यावरती लक्षवेध करतो, त्याप्रमाणेच करायचे आहे. म्हणजे कसे करायचे आहे त्याच्याकरता मग एक दृष्टांत दिलेलं आहे की सूर्य पाण्याच्या पृष्ठभागाला आणि तळापर्यंत उजळून काढतो आणि तेही बेमालूमपणे. म्हणजे सूर्याची फक्त उपस्थिती करणं काही नाही, पण तो जसा तळाला अगदी वरतून खालपर्यंत जो आहे तो उजळून टाकतो. तर ते जे वेध घेणं आहे, जे भेदन आहे, ते इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे विश्व तेजस प्राज्ञांना प्रत्येगात्मरूप मध्ये एक करून वेगळे न राहू देता सगळीकडे तोच आहे असा अनुभव करून आपल्या मूळ स्वरूपाला तो प्रकाशित करतो. हाच पिंडाचा आत्मानुभवाचा अभ्यास आहे. पिंडाला जर आत्मानुभव घेण्याकरता अभ्यास करायचा आहे तर त्याचं जी उपासना आहे आत्मित्तेव उपासित या दृष्टिकोनातून या मंत्राच्या माध्यमातून अशी करता येईल. आणि मग त्याला ज्या आड येणाऱ्या गोष्टी आहे त्यांना मात्र बाजूला करायचं आहे. म्हणून शमदमाची जी चमक आहे त्याच्यामध्ये, तर जे काही मळ असतील चित्तशुद्धी करता म्हणजे प्रतिबंधक ज्या गोष्टी आहे त्यांना काढून टाकणं असं जे आहे ते करावं. अशा पद्धतीने तृष्णारूप प्रमाद इच्छांवरचं अनियंत्रित विचार ते सगळे सोडावे आणि मग त्याला ओंकारावरती स्थिर करावं. ओंकारावरती ह्याच्याकरता की ते आलंबन रूप आहे म्हणून काहीतरी तिथे आपल्याला दिसलं पाहिजे लक्ष करायला, म्हणून ओंकारावरती स्थित करावं. बाणाला ज्याप्रमाणे लक्ष हेच फळ असते, बाणाचं फळ काय आहे? लक्षवेध हाच आहे. तसा जीवात्मा आत्मरूप ब्रह्ममध्ये जाऊन बसावा आणि विद्या अविद्येचा जो संभ्रम आहे तो सगळा सोडून द्यावा. अविद्येचा संभ्रम तर सोडूनच द्यावा, विद्येचा सुद्धा संभ्रम तिथे सोडलेला आहे. अशा पद्धतीने त्या परब्रह्माला लक्ष करता येतं. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की इथे प्रणवाचा उल्लेख आहे. उपनिषद रूपी भांडार जे आहे महाअस्त्र उपनिषदाचं आहे, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे
ओंकाराला आलंबन करायचं. आता आपल्यासाठी त्याच्यामध्ये काय आहे? पुन्हा तेच आहे. आता त्याच्याकरता आपल्याला एक संतांचा आधार घेऊन तुकाराम महाराज म्हणतात तसं की नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, असं जर म्हटलं तर नाम जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी ठेवू शकतो. कारण ओंकार हे वैदिक नाम आहे. तसेच अवतारांचं नाम आपण जे घेतो ते नाम आणि नामीची एकता म्हणजे अभेद जो आहे त्यांच्यामध्ये, हा जर जाणून घेऊन आणि नामाच्या मार्फत नामीशी अभेद साधणं जे आहे ते हेच आहे, ह्याच्याशिवाय दुसरं नाही. म्हणजे नामाला जी आपल्याला उंची द्यायची आहे, जो दर्जा त्याचा आहे तो दर्जा त्याला पुनर्प्राप्त माझ्या दृष्टीने करून द्यायचा असेल तर या सगळ्यामध्ये जी आत्म्याची उपासना आहे ती नामाच्या मार्फत नामाने होऊ शकते, असं इथे आपल्याला जसं ते ओंकाराचं म्हणतात ते. आता ओंकाराच्या बाबतीत अनेक गोष्टी आहे. म्हणतात की संन्यासाला अधिकार आहे असं म्हणतात. मग योगी लोक जे आहे निर्विकल्प समाधीच्या सिद्धी करता अष्टांग योगामध्ये समाधी करता ओंकाराचं आलंबन त्यांच्याकरता आहे आणि सामान्य माणसाकरता ओंकाराचं आलंबन नाही आहे असं जेव्हा काही शास्त्र म्हणतात तेव्हा मग आपल्यासाठी जे आहे ते नाम. कारण मग पुन्हा ओंकार आणि ओंकाराच्या मागचे जे विचार आहे ते फक्त विचार समजून ते जे नाम आहे तेच सगळं आहे असा विचार केला आणि नाम नामीच आहे असं म्हटल्यानंतर तर मग या सगळ्या गोष्टी बाजूला होतात आणि नाम असं ब्रह्मच आहे अशा पद्धतीने नाम घेऊन सुद्धा ही उपासना आपण आपल्यासाठी करू शकतो असा अर्थ. पुन्हा म्हणतात की परब्रह्माला लक्ष करणे जे आहे ते सोपे नाही आहे, म्हणून पुन्हा त्याचं वर्णन एकदा करतात. यस्मिन् द्यौः पृथिवीच्या अंतरिक्षमोतं मनः सह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानत आत्मानमन्यवाचो अन्यवाचो विमुंचत अमृतस्येष सेतुः असं म्हटलंय. आता ज्यामध्ये यस्मिन ज्यामध्ये द्युलोक पृथ्वी अंतरिक्ष व प्राण व मनासह सर्वेंद्रिय ओतप्रोत भरून आहे. मोतम ओतम असं ओतप्रोत भरून आहे म्हणजे ज्याच्या आधारावरती हे सर्व जगत आहे. त्या एका आत्म्याला जाणा जानथ एकम जानथ आत्मान असं आहे. तर त्या एक आत्म्यालाच जाणा. वाचेचे अन्य विषय अन्य वाचो विमुंचत. वाचेचे जे अन्य विषय आहे वादविवाद जे आहे ते सगळे सोडून द्या. आत्म्याविषयीचं जे काही दुसरे वाद असतील विवाद असतील वाचेचे अन्य विषय सोडून द्या मध्ये सगळं काही आलं की वाचेला फक्त एक आत्मा हाच विषय उरला पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही. आणि तसं बोललं तर ते मौनच आहे अशा अर्थाने मौन साधायला पाहिजे. त्याच आत्म्याला जाणा वाचेचे अन्य विषय सोडून द्या. हाच अमृताचा सेतू आहे. म्हणजे अमृत जे ब्रह्म आहे त्याच्या प्राप्तीचा म्हणजे मोक्षाचा हा पूल आहे असं. म्हणजे साधन रूप जे सेतू आहे तो हाच आहे. काय आहे? अन्यवाचा विमुंचत आणि एक आत्मा जाणणं. बस एवढंच केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा ओंकार रूपाने ब्रह्मचिंतनाची विधी सांगतात. ते कशी करायची आहे? अरा इव रथ नाभो संहता यत्र नाड्यः स एषो अंतश्चरते बहुधा जायमानः ओमित्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्तिवः पाराय तमसः परस्तात. आता रथ चक्राच्या नाभीत मध्यभागी जशा अर्या एकत्र झालेल्या असतात त्याचप्रमाणे जेथे शरीराच्या सर्व नाड्या एकत्र येतात
त्या हृदयामध्ये हा अनेक प्रकारचा उत्पन्न होऊन संचार करतो. त्या आत्म्याचे ओम असे ध्यान करावे. अज्ञानाच्या पार जात असताना तुमचे कल्याण असो, निर्विघ्नते तुम्हाला पार जाता येवो, असा ह्याच्यामध्ये म्हटलेलं, स्वस्ती म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचे कल्याण असो या मार्गात जाताना, असं म्हटलंय. आता इथे रथ नाभो असं म्हटलं आहे. रथाला एक जे नाभी मध्य भाग असतो, जो नाभी केंद्र, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे अरी ज्या असतात चाकाला धरून ठेवणाऱ्या, त्या नाभी म्हणजे केंद्राला येऊनच सगळ्या जुळतात. तसं जे हृदय आहे त्याच्यातूनच सर्व नाड्या निघतात आणि आपला रक्तप्रवाह येणं आणि जाणं हे सगळं त्याच्यावरती आहे. असा एक सर्व नाड्या असं म्हटल्यामुळे इथे असं म्हणावं लागतं की तो जसा केंद्र आहे तसा हृद म्हणजे आपला जो हृदाकाश आहे, हृदय आहे, अंतःकरण जे आहे ते केंद्रस्थान म्हणण्याकरता इथे हृदयाचं म्हटलं आहे. तसेच हृदयस्थानी असलेल्या आत्म्याला शरीराचे, मन, प्राण, इंद्रियांचे सगळ्यांचे साक्षीत्वाने ज्ञान असते. म्हणजे तिथे बसून तो सगळं बघत असतो. अशा पद्धतीचा विचार करणे, ऐकणे, पाहणे इत्यादी क्रियांमुळे त्यांच्या भिन्न भिन्न भावानुरूप तो विकारी असल्याचे भ्रम होते. आता हृदयस्थानी जे जे काही सगळ्या गोष्टी तिथूनच उत्पन्न होतात, भाव, आणि त्या भावांना, क्रियांना आपण जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की हा जो आत्मा आहे हा चल आहे, गतिमान आहे, म्हणजे असा एक भ्रम उत्पन्न होतो. कारण सगळे या ज्या क्रिया आहे त्या करताना तो आत्मा तसा हा जो भ्रम होतो आणि पुन्हा नाना असल्याचा भ्रम होतो. विविधता जो आहे, विविधता, अनेकताचा भ्रम तो सुद्धा त्याच्याचमुळे होतो. म्हणून असा तो अनेकविध होऊन जो प्रकटणारा आहे तो आत्मा ध्यानासाठी ओंकाराच्या ठिकाणी स्थापित करावा आणि याला आलंबन असे म्हणतात. अशा रीतीने आमचे बुद्धीतील जे भ्रम आहे, अनेकते संबंधी भ्रम, विकारांबद्दलचे भ्रम की आत्मा विकारी आहे असा जो भ्रम आहे, आत्मा अनेक आहे असा जो भ्रम आहे, रागद्वेष, अनुकूल प्रतिकूल विषयाचं ज्ञान, अज्ञान, हे सगळं जे आहे हे तुम्ही निर्विघ्नपणे बाजूला सारा. जर असं तुम्ही केलं तर ते करता येईल. बाजूला करण्याविषयी तुमचे कल्याण असो असा आशीर्वाद इथे आचार्य आपल्याला देतात. म्हणजे गुरूंचा हा आशीर्वाद आहे की तुम्ही त्याला अशा पद्धतीने जाणलं तर तुमचा हा जो मार्ग आहे हा तुम्हाला पार घेऊन जाईल असा, अशा पद्धतीने म्हणतात. आणि मग पुन्हा पार करून जाण्याचा प्रकार, पुन्हा स्वरूपाचं वर्णन इथे 7व्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. यह सर्वज्ञ सर्वविद्यस्येष महिमा भुवी दिव्ये ब्रह्मपुरे येश व्योम्यात्मा प्रतिष्ठितः मनोमयः प्राणशरीर नेता प्रतिष्ठितोन्ने हृदयं सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनंदरूपम अमृतम यद विभाती. हा मंत्र 4 ह्याचा दिसतो आहे. सगळे जे मंत्र असतात ते 2 असे ह्याच्या असतात, 2 लाईनी. इथे 4 लाईनीचा आहे. वास्तविक तो एकच मंत्र आहे. आपण आपल्या ह्याच्यामध्ये तो 7 आणि 8 अशा रूपाने दिलेला आहे. बाकी सगळ्या ठिकाणी तो एक 7 नंबरनीच दाखवलेला आहे. म्हणून इथे या खंडामध्ये 12 मंत्र जे दिसतात ते वास्तविक 11 मंत्र आहे असं आपण. तर या दोघांचा विचार एकत्रच आपल्याला करायचा आहे. जर 2 म्हटले तर त्यांचा एकत्र विचार आहे की आता जो सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे, अशा ख्यातीचा आहे आणि असा असून भूलोकावर आहे असं त्याचं महात्म्य जे आहे, तो हा आत्मा दिव्य ब्रह्मपुरात, दिव्य ब्रह्मपुरे येश, या दिव्य ब्रह्मपूर आकाशामध्ये
स्थित आहे, व्योमनात्मा असं म्हटलेलं आहे ना, आकाशात स्थित आहे, तो मनोमय आहे, प्राणमय आहे. आणि असा जो प्राण आहे तो सूक्ष्म देहाला घेऊन जाणारा पुरुष हृदयाच्या आश्रयाने राहून अन्नमय देहात राहतो. अन्नमय देहात राहतो. त्याचा अनुभव आल्यानंतरच विवेकी पुरुष जे असतात ते आनंदरूप, अमृतरूप जे ब्रह्म आहे त्यांचा त्याला साक्षात्कार होतो. विवेकी पुरुषांना त्यांना अशा पद्धतीने जाणून त्यांचा साक्षात्कार होतो. आता सर्वज्ञ सर्वविद हे जे आहे हे ऐश्वर्य आहे, ऐश्वर्य लक्षण आहे की तो सगळ्यांच्या हृदयात आहे, अंतर्यामी रूपाने आहे. म्हणजे तो जीवाबरोबर ईश्वर अशा रूपाने जेव्हा बसलेला आहे तेव्हा तो सगळं काही जाणत असलेला आहे. सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणणारा आहे. पुन्हा इथे दोन्ही शब्द बरोबरच वापरलेले आहे, सर्वज्ञ आणि सर्वविद अशा अर्थाने. तर सर्वज्ञ म्हणजे सामान्य रूपाने सगळ्यांमध्ये ज्ञानरूप असा आहे तो, आणि विशेष रूप जे सगळ्यांचे आहे अंतःकरण विशिष्ट असे जे रूप आहे तोही तो सगळ्यांना जाणणारा असल्यामुळे सर्वविद पण तोच आहे. सर्वज्ञ आहे म्हणजे ब्रह्मरूपाने तो सर्वज्ञ आहे, आणि ईश्वर रूपाने तो सर्वविद आहे कारण अंतर्यामी आहे. अशा अर्थाने तो आहे. सगळ्यांमध्ये त्याची व्याप्ती जी आहे ज्ञानरूप व्याप्ती, त्या ज्ञानरूप व्याप्तीमध्ये अंतःकरणामध्ये होणारे जे विशिष्ट ज्ञान आहे, अंतःकरण विशिष्ट झाला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वृत्तीज्ञान विशेष, तिथे सविशेष ज्ञान हे वृत्तीज्ञान आहे, आणि सामान्य ज्ञान जे आहे ते शुद्ध अंतःकरण, जे सामान्यपणे स्वच्छ शुद्ध मुळात अंतःकरण शुद्ध आहे असं जे म्हणतो ते सामान्य ज्ञान आहे. सगळ्यांमध्ये तो एकसारखा आहे. आता इथे तर अंतःकरणामध्ये त्याचं प्रगटीकरण सामान्य ज्ञान रूपाने सुद्धा आहे, पण जडामध्ये सुद्धा तो सामान्य रूपाने तसाच व्याप्त आहे. त्याच्याकरता जड आणि चेतन याचा भेद असा सर्वज्ञ रूपाने नाही आहे, असा तो आहे. आणि हाच भूलोकावर त्याचा महिमा म्हणून सांगितलेला आहे. महिमा भुवी असं म्हटलेलं आहे. तर हे आपण सर्वज्ञ सर्वविद असं पाहिलं. आता तो दिव्य द्युतिमान आहे. द्युतिमान आहे म्हणजे प्रकाशमान आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आहे. आणि तो ब्रह्मपूर म्हणजे हृदयात राहणारा आहे. हृदयात राहणारा आहे म्हणजे हृदाकाशात राहणारा आहे, म्हणजे कशात, चिदाकाशात राहणारा आहे असा त्याचा अर्थ आहे. तर तो त्या दिव्य हृदय कमळाच्या पोकळीमध्ये हृदाकाशात राहणारा आहे. आता तिन्ही लोक त्याच्या आज्ञेत राहतात. सूर्यचंद्र त्याच्या उदय अस्त रूपाने फिरत राहतात. गंगा आदी नद्या त्याच्याच, समुद्र विस्तीर्ण हे सगळं असून सुद्धा सगळे आपली मर्यादा कोणीही ओलांडत नाही. आणि अशा सूक्ष्म त्या आत्मतत्वाला तोच पिंडात मनोमय वृत्तीरूप आहे. प्राण आणि देहाच्या द्वारे तो देहांतराला, लोकांतराला प्राप्त होतो. प्राण आणि देहाच्या द्वारे म्हणजे सूक्ष्मदेह, लिंगदेह ज्याला म्हणतो, तो उदान प्राणावरती बसून देहांतर करतो, लोकांतर करतो, त्या त्या लोकात जातो, ते देह धारण करतो. अशा अर्थाने प्राण शरीर नेता असं इथे म्हटलेलं आहे. आणि मनोमय म्हणजे त्या सूक्ष्मदेहा बरोबर असा तो आहे, असा तो जातो. तो आता जे धीर धैर्यवान लोक म्हणजे शमदमाने जे विरक्त होऊन त्या ब्रह्मचे ध्यान करतात, म्हणजे त्याला जाणतात. ध्यान शब्दाचा अर्थ इथे ध्यायते म्हणजे जाणतात अशा अर्थाने त्याला जाणतात, तेव्हा त्या धीरांना तो सर्वत्र दिसू लागतो आणि आत्मा ब्रह्म साक्षात्कार रूप तो त्याला अनुभवतो. हा जो माझा आत्मा आहे हाच ब्रह्म आहे असा त्याला अनुभव येतो. आपण पाहिलं की आत्मानुभव
आणि ब्रह्मानुभव असे द्विविध अनुभव हे आचार्यांनी पण मान्य केलेलं आहे त्यांच्या शतश्लोकीमध्ये. या अर्थाचा आहे की पहिले जो अनुभव असतो तो आत्मानुभव असतो, अहम अस्मी इति असा पहिला अनुभव. आणि मग अहम ब्रह्मास्मी हा पश्चात असा एक श्लोकाचा त्याचा भाग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे तर मॅक्सिमम म्हणजे अधिकतम लोकांना या प्रकारानेच आत्मानुभव जो असतो तो असतो. म्हणजे पहिले आत्म्याचा अनुभव येतो सोहम म्हणून, की आत्मा मी आहे, तो आत्मा जो आहे तो मी आहे, आणि मग हा आत्माच ब्रह्म आहे अशा अर्थाने हा दुसरा अनुभव जो आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे की सगळीकडे तोच आहे, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, आणि त्याची एकता विचाराने नेहमी सिद्ध करण्याची आहे. हा ब्रह्मानुभवाचा प्रकार आहे. म्हणून अशा पद्धतीने आहे. मग असा तो जो असतो तो असा अमृत रूप होतो आणि आनंद रूप होऊन जातो. ब्रह्म अमृत रूप आहे, आनंद रूप आहे, तसा हा होऊन जातो. मग म्हणतात परमात्म ज्ञानाचे फळ. आता इथे प्रयोजन जे आहे ते सांगितलेलं आहे. काय? भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि, तस्मिन् दृष्टे परावरे. हा महत्वाचा आणि वेल नोन प्रसिद्ध असा मंत्र आहे. तर आता हा जो भिद्यते हृदय ग्रंथी तस्मिन् दृष्टे परावरे हा ह्याच्यातला मुख्य भाग आहे, की जो तस्मिन् दृष्टे पर आणि अवर असा जो पर आणि अवर. आता पर म्हणजे कारण रूप ब्रह्म आणि अवर म्हणजे कार्यरूप ब्रह्म. कार्य आणि कारण भाव असा जो आपण बघतो त्याच्यामध्ये जे पर आहे आणि जे अवर आहे अशा ब्रह्मचे ज्ञान झाल्यावर जीवाच्या सगळ्या अविद्या ग्रंथी तुटून जातात, हृदय ग्रंथी तुटून जातात, सर्व संशय नष्ट होतात, सर्व कर्मबंधने सुटतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, कर्मबंधने सुटतात. आता कर्म वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. पुन्हा इथे क्षीयन्ते चास्य कर्माणि म्हटलेलं आहे. तर तस्मिन् दृष्टे परावरेचं फळ जे आहे ते क्षीयन्ते चास्य कर्माणि, कर्मबंधन सुटतात, सर्व संशय नष्ट होतात. मेन मुख्य जी ग्रंथी आहे अविद्या ग्रंथी तिचं भेदन होतं आणि जी हृदय ग्रंथी आहे त्याचं छेदन होतं. आता आपले स्वरूप न जाणणे ही अविद्या ग्रंथी आहे. मी कोण आहे हे मी जाणत नाही, ह्याला अविद्या असं म्हणतात. स्वरूपाचं अज्ञान याला अज्ञान म्हणतात, है ना. मी माझं स्वरूप आत्मा आहे असं जाणत नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा तिलाच अविद्या म्हणतात. आणि हेच अविद्येचं जे बंधन आहे, अविद्येची गाठ आहे असं म्हणू. गाठ पडलेली आहे, ग्रंथी अशी ग्रंथी रूपाने आहे. आता ती तत्वज्ञानाने जाणारी आहे. एकदा हे समजून घेतलं की अविद्या म्हणजे काय आणि ती कशी जाते, तर ती श्री गुरूंनी सांगितल्यानंतर विद्या, श्री गुरु जे असतात ते विद्या त्यांची अर्धांगिनी असते असं म्हटलेलं आहे की विद्या त्यांची अर्धांगिनी आहे. शिवशक्ती रूप आपण जेव्हा त्याला बघतो, अमृत अनुभवाचा विषय आहे. गुरु जे आहे त्यांचा जो अर्धांग आहे ती अर्धांगिनी आहे त्यांची, जी विद्या आहे ती. आणि त्या विद्या रूपानेच ते आमच्या परावाणीत प्रवेश करतात असा त्याच्यामध्ये चांगला हे आहे. कसा वैखरीपासून तो प्रवास जो आहे त्याची आपण चर्चा वेगळी करू शकतो. छान असा जो अविद्या ग्रंथी जी आहे ती तत्वज्ञानाने त्यांनी सांगितल्यानंतर जो परोक्ष ज्ञान आहे त्याच्याने अविद्या जाते. पण हृदय ग्रंथी जी आहे ती अविद्या ग्रंथीवरती आणखीन ज्या उपग्रंथी आहे, काम ग्रंथी, क्रोध ग्रंथी, लोभ ग्रंथी, राग ग्रंथी, द्वेष ग्रंथी, या सगळ्या ग्रंथी अशा दुमडून दुमडून आणखीन फार अशा टाईट झालेल्या असल्यामुळे त्यांचं जे भेदन आहे, छेदन आहे
ते हळूहळू हळूहळू हळू प्रयत्नाने करावं लागतं. आणि असं जर आपण हे सगळं जाणून घेतलं तर भिद्यते हृदय ग्रंथी असं होऊन जातं. आता हृदय ग्रंथीमध्ये जे जे काही आहे त्याच्यामध्ये आता एक भेद भ्रांती आहे की आपण सगळ्यांमध्ये भेद पाहतो, अनेकता पाहतो. आता जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, तो भेदरहित आहे, भेदशून्य आहे. मग त्याला आपण याच्या भाषेत, शास्त्राच्या भाषेत म्हणतो स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित असं म्हणतो. पण भेद आणखीनही प्रकाराने आपण जीवाजीवामध्ये भेद करतो. मी आणि तू हा भेदच आहे. आणि सगळ्यांचे हे वेगळे आहे असा वेगळेपणाने जडाहून मी वेगळा आहे. म्हणजे जड जडाचा भेद, हा जड दोन्ही पदार्थ जे आहे ते जड जड रूपाने वेगळे आहे. हाही एक जड जडाचा भेद झाला. जडाचा जीवाशी भेद, जडाचा ईश्वराशी भेद, जडाचा ब्रह्मशी भेद, असा एक एक गोष्ट घेतली. जीवाचा ह्याच्याशी भेद, त्याच्याशी भेद, त्याच्याशी भेद, असा सगळा जो आपसातला भेद आहे. ईश्वर म्हणून जर म्हटलं तर ईश्वर ईश्वर भेद असा सुद्धा तिथे सांगितलेला आहे की तो एक आहे, असं सुद्धा आम्ही हे नाही करू शकत. त्यांची सुद्धा एकता आम्हाला बघता येत नाही असं. तर हा जो भेद भ्रांती आहे हा हृदय ग्रंथीचा विषय आहे की त्याच्यामध्ये नेहमी भेद जे आहे. आता अभेद दृष्टी, समदृष्टी, सगळ्यांमध्ये ती एकता पाहणं जे आहे ते तत्वज्ञानाच्या मदतीने आणि स्वतःच्या अभ्यासाने, प्रयत्नाने आपण कमी करू शकतो भेद. आता जड जडाचा भेद असं म्हटलं, एक उदाहरण म्हणून सांगतो की आता हे एक जड पदार्थ आहे आणि हा दुसरा जड पदार्थ आहे. आता ह्यांची एकता असं म्हटलं ज्ञानाच्या दृष्टीने तर कशी सिद्ध होते? दोन्ही पृथ्वी रूप आहे. म्हणजे आता एक पृथ्वीच्या स्तरावरती आणून ठेवून दिलं आपण त्याला. मग अशा पद्धतीने एक 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 स्टेप, एक एक सीडी चढून आपण तो एक जसा बहु झाला तसा ही जी अनेकता आहे त्याला पुन्हा एकतेमध्ये कसं पाहता येईल, एकत्व कसं पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये सामान्य रूपाने जे ज्ञानरूपता म्हणजे ब्रह्म आहे, सद्रूपता सगळ्यांमध्ये कशी आहे, चिद्रूपता सगळ्या ठिकाणी कशी आहे, आनंद रूपता सगळ्या ठिकाणी कशी आहे, याची सिद्धी आपल्याला आपल्याकरता वारंवार विचार करून, चर्चा करून करावी लागते आणि ती करायला पाहिजे. असा तो हृदय ग्रंथीच्या भेदनाचा प्रकार आहे. सर्व बाकीच्या ग्रंथींमध्ये आहेच. आपल्यापासून काही गोष्ट दूर आहे, म्हणजे मला हे प्राप्त करायचं आहे, ते मला अप्राप्त आहे, अशी जी अपूर्णता वाटते. त्याच्यामध्ये वस्तू माझ्याजवळ नाहीये आणि आणखीन कोणाजवळ आहे, कोणासाठी आहे वगैरे, आणि लगेच मला असं लक्षात येतं की अरे हे मला असायला पाहिजे. असं म्हटलं तर काय झालं की मी वस्तू परिच्छेदामध्ये अडकलो है ना. म्हणजे माझा अपूर्णतेचा सल म्हणजे काय, हृदय ग्रंथी आहे. तर मग अपूर्णतेचा जो सल आहे तो ह्याच्याचमुळे आहे की मला माझी जी पूर्णता आहे, स्वयंपूर्णता, ती मी दुर्लक्षित झाली आहे माझ्याकडून. की मी स्वयंपूर्ण आहे, पूर्ण काम आहे, असा जो आत्मरूप मी आहे त्याचा विसर पडला. आणि जीवरूपाने वासना आणखीन नवीन क्रियमाणाने तयार करणारा मी असा जो असतो, तो असा प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण असा विचार करतो की मी या कारणाने, तेव्हा तेव्हा ते जे परिच्छेद आहे, आता वस्तूची परिच्छिन्नता म्हणजे वस्तू माझ्यापासून दूर आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मी वस्तूमुळे अपूर्णता मला वाटते. तर वस्तूचा अभाव असा मला वाटतो. अच्छा, ती वस्तू मिळाल्यानंतरही असं होत नाही की मी पूर्ण झालो, पुन्हा एक नवीन वस्तूची चाह असते. मग याला कुठेतरी जर मी ब्रेक लावला आणि असा विचार केला की मी पूर्ण आहे, वस्तूने मी कोणत्याही पूर्ण होऊ शकत नाही, कारण जे जड आहे, जे द्रव्य आहे ते मी नाही आहे. मग असं जे माझं तादात्म्य आहे वस्तूच्या प्रती,
ते कमी केला तर हृदयग्रंथीचं भेदन होऊ शकतं. असा एक एक विचार करून देशामध्ये आता मला तिथे जायचं आहे आणि नाही गेलं तर मला आनंद मिळणार नाही. इथे बसल्या ठिकाणी जिथे मी आहे आता तिथली मला तो सल आहे की मी इथे आहे आणि मला तिथे जायचं आहे. आता ही देश परिच्छिन्नतेमध्ये मी अडकलो. मी तिथे असायला पाहिजे. काल परिच्छिन्नतेमध्ये अडकतो. मला आत्ताच पाहिजे. क्षणाचा विलंब नको. म्हणजे मी क्षण अवच्छिन्न जे आहे त्याच्यामध्ये क्षणछिन्न, क्षण परिच्छिन्न मध्ये अडकलो. आता क्षण अवच्छिन्न चैतन्य, काल अवच्छिन्न चैतन्य, देश अवच्छिन्न चैतन्य, द्रव्य अवच्छिन्न चैतन्य, हे सगळे वेगळे वेगळे आहे का? आणि मी जो या सगळ्यांचा चाहता जो जीव आहे तो चैतन्य, असे अनेक चैतन्य आहे का? भेद आहे का? असा विचार केला तर तत्वज्ञानाने त्यांची एकता समजून घेऊन त्याचा अनुभवामध्ये रूपांतर करू शकतो की हे सगळं मीच रूप आहे असं जेव्हा आहे तर मग माझ्यापेक्षा दूर काय आहे आणि मला कशाची वाट पाहायची आहे, मला कुठे जायचं आहे, मी तर जो आहे माझ्या सत्तेवरती हे सगळं आहे असा विचार करत करत या ग्रंथींचा भेद होऊन जातो असा विचार आहे. त्यानंतर म्हणतात ज्योतिर्मय ब्रह्म कसं आहे? हिरणमय परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष यद आत्मविदो विदुहु. जे आत्मज्ञानी पुरुष, जे ब्रह्मतत्व, जे आत्मज्ञानी पुरुष जाणतात ते निर्दोष असतात, निरवयव, निष्कल, शुद्ध, तेजस्वी पदार्थांना तेज देणारे असून ते तेजोमय आणि श्रेष्ठ अशा हृदकोशात असते. आता जे ब्रह्म आहे ते कसं आहे त्याचं ज्योतिर्मय वर्णन इथे हिरणमय परेकोशे असं म्हटलेलं आहे. आता जे ज्योती स्वरूप आहे, आता इथे ज्योती स्वरूप म्हणजे प्रकाश स्वरूप म्हणजे ज्ञानरूप, ज्ञान स्वरूप असलेले जे ब्रह्म आहे ते बुद्धी, विज्ञान, प्रकाश स्वरूप अशा कोशामध्ये राहते. परे कोशे असं म्हटलेलं आहे. तर बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश, अशा कोशामध्ये प्रकाश रूपाने राहते, अशा कोशात राहते. बुद्धीने जाणले जाऊन जे ज्ञान जेथे व्यक्त होते असा तो कोश आहे. आता चराचरात व्यापून अंतर्यामी रूपाने व्यापून पुन्हा जे शेष उरते असे जे सर्वश्रेष्ठ आहे ते, जिथे अविद्या आदी मल नाही अशी ते विरज आहे, म्हणजे रजरहित आहे, म्हणजे कामरहित आहे. अशा पद्धतीने पूर्ण स्वरूप जे आहे असे आहे. तच्छुभ्रम ज्योतिषाम, ज्योतिषाम ज्योती म्हणजे ज्योतीची ज्योती. आता ज्योतीची ज्योतीचा अर्थच आहे की बुद्धी हा जो विज्ञानमय कोश आहे तर बुद्धीची बुद्धी असं म्हणू, म्हणजे आत्मप्रकाश आणि ब्रह्मप्रकाश असं जर नाव दिलं तर ते ज्योतीची ज्योती अशा अर्थाने होईल. मग वाढ क्षय यांना अजिबात कारणीभूत होत नसल्याने ते निष्कल आहे. कलावान जे असतं त्याच्यामध्ये पूर्णता, त्या सगळ्या कला जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत होत नाही. पण हा जो आहे हा निष्कल आहे, अवयवहीन आहे. ह्याच्यामध्ये कोणतीही वाढ, कोणताही क्षय कधीही होऊ शकत नाही. आणि म्हणून असा जो आहे निरवयव, जो अखंड अशा पद्धतीने एक रस असा जो आहे, विश्वातील सर्व ज्योतींची ज्योती आहे, म्हणजे सूर्य चंद्र अशा पद्धतीने बाहेरची ज्योती आणि इकडे जो जाणणारा विज्ञानमय कोश आहे त्याची ज्योती, ह्यांना सगळ्यांना प्रकाश देणारा जो आहे तोच तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योती असं म्हटलेलं आहे. ज्या मन इंद्रियांच्या सर्व व्यापारांना तो साक्षी भावाने पाहतो तो आत्मज्ञानीच ज्योतीचे हे स्वरूप जाणतो. आत्मविद कोण असेल? जो ज्योतीला अशा रूपाने जाणतो तोच या ज्योतीचे दर्शन करतो, अन्यांना ते होत नाही.
विदो विदू, आत्मविदो विदुहू असं जे म्हटलेलं, जो आत्मविद आहे तोच खरा विदुहू असा आहे, विदुहू विदो. तर आता ब्रह्मचे सर्व प्रकाशकत्व जे आहे ते सांगितलेले आहे. सर्व प्रकाशकत्व. न तत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम नेमा विद्युतो भांती कुतो अयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. आता हा कठोपनिषदामध्ये हा मंत्र आहे आलेला. आता इथे न तत्र सूर्यो भाती, तिथे सूर्य नाही, म्हणजे सूर्याचा प्रकाश तिथे नाही, म्हणजे सूर्याने तो प्रकाशित होत नाही, चंद्राने, म्हणजे हे सगळं त्याचं स्वयंप्रकाशत्व आणि सर्वांना प्रकाश करण्याची जी गोष्ट आहे ती इथे सांगितलेली आहे की तो सर्व प्रकाशक कसा आहे असं म्हटलेलं आहे. तर त्या आत्मरूप ब्रह्मस्वरूप त्याच्या ठिकाणी सूर्य चंद्र तारे हे प्रकाश पाडू शकत नाही, म्हणजे त्याला ते प्रकाशित करू शकत नाही, उलट त्याच्या प्रकाशानेच हे सगळे प्रकाशित होतात. आता जिथे विजाही प्रकाश देऊ शकत नाही, मग सामान्य जी अग्नी आहे त्याचं काय पाड. सामान्य अग्नी म्हणजे जी आपण प्रकाशित करतो, एनलाइटन करतो, टॉर्च, सगळ्या मशाल म्हणा, जे काही प्रकाश आपण दिव्याचा प्रकाश करू, ते तो जो अग्नी आहे तो प्रकाशित करू शकत नाही, व्यावहारिक अग्नी असा. तर अशा पद्धतीने सामान्य जे त्या ब्रह्माच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित आहे, त्याच्या प्रकाशाने सगळं विश्व जे आहे ते प्रकाशमान आहे. आणि या आत्मस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी हे सगळे नसल्यामुळे आणि यांच्या प्रकाशाने ते प्रकाशित होत नाही, म्हणजे ते प्रकाश्य नाही, उलट जे प्रकाश्य आहे त्यांचा तो प्रकाशक आहे. जे जे काही जाणलं जातं त्यांना जाणण्याची जी जाणीव सत्ता आहे, ज्ञानरूप सत्ता, ती त्याची आहे, तो आहे असं. म्हणून जगातील सर्व पदार्थांना सूर्याच्या प्रकाशात रूप प्राप्त होते. थोडंसंच राहिलेलं आहे, करून घेऊ. सर्व जग जे आहे म्हणजे सर्व वस्तूंना जे आहे भौतिक प्रकाशामुळेच त्यांचं ज्ञान आपल्या डोळ्यांना होतं असं जे आपण म्हणतो. तर इथे प्रकाश शब्दाचा अर्थ कळणे असा जो आहे त्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होते. तर एक जड दुसऱ्या जडावरचा अंधकार जे आहे ते कधीही दूर करू शकत नाही असं जे म्हटलेलं आहे. तर चेतनच जे आहे चेतनाच्या प्रकाशातच जे आहे, तर भौतिक लौकिक प्रकाशाने ते स्वतःच्या वरचा प्रकाश सुद्धा, म्हणजे आता सूर्याला मी प्रकाशित करतो, मी सूर्याला जाणतो की तो सूर्य आहे, अशा पद्धतीने जेव्हा म्हणतो तर सूर्याचं प्रकाशन करणारा खरा प्रकाशक जो आहे तो मी आहे. अशा अर्थाने तो जो आत्मा आहे तो स्वयंप्रकाश आहे, त्याला अन्य कोणाच्या प्रकाशाने तो प्रकाशित होत नाही, म्हणजे वृत्ती ज्ञानाचा तो विषय होत नाही. अन्याचा प्रकाश म्हणजे अंतःकरण वृत्ती रूप प्रकाशाने तो प्रकाशित होत नाही, त्याच्या सत्तेवर सगळं स्फुरण आहे. आत्मस्वरूप ब्रह्माच्या प्रकाशात भासमान होते असे हे सृष्टीचे जे स्वरूप आहे ते सत्य नसून भासमान होणे आणि त्याचे आकाराला येणे, अभिव्यक्त होण्याचे स्वरूप जे आहे ते मिथ्या जगत भ्रमरूप आहे. आणि सत्य वस्तू जी आहे स्वयंप्रकाश एकमेव अद्वितीय सर्वमिदम विभाती, सर्व जे इदम रूप आहे सर्व रूप आहे ते सगळे त्याच्या सत्तेवरती भासमान होतात, विभाती असं आहे. आता सर्व प्रकाशकत्व जसं सांगितलं, आता म्हणतात सर्व व्यापकत्व पुढच्या मंत्रात सांगतात. ब्रह्मे वेदम अमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिण तश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वं च प्रसृतम ब्रह्मे वेदम विश्वम इदम वरिष्ठम. हे जे अविनाशी ब्रह्म आहे, अमृत ब्रह्म, ब्रह्मे वेदम अमृतम, ते जे ब्रह्मच आहे ते पुरस्ताद पुढे आहे, पश्चात मागे आहे, डावीकडे आहे, उजवीकडे आहे, वर आहे,
खाली आहे अधश्च ऊर्ध्वम, सगळीकडे तेच आहे. आणि हे सर्व दृश्य जगत ते सगळं वरिष्ठ जो ब्रह्म आहे, विश्वम इदम वरिष्ठम ब्रह्म, ब्रह्मच आहे. अशा पद्धतीने ए वेदम या मंत्रात सर्व व्यापकता त्याची सांगितलेली आहे की तो सगळीकडे कसा अन्वित आहे, म्हणजे त्याचा अन्वय सगळ्यांमध्ये कसा आहे. असा अज्ञजनांना विविध रूपता आणि सगळीकडे पसरलेले जगत जे दिसते ते ब्रह्मच आहे. आणि तेच मागे पुढे डावे उजवीकडे वर खाली सर्व दिशा, दाही दिशांना सर्व बाजूंनी नाना नाम रूपांनी नटलेलं असं ते भरलेलं असं ते ब्रह्म आहे. जीव जड आदी रूपाने तोच हे सगळं जे झालेलं आहे. जन्मजरा मरण रूप, उत्पत्ती स्थिती लय रूप, म्हणजे पिंड ब्रह्मांड हे सगळं जो आहे तोच आहे. महाभूते हे सर्व त्याच ब्रह्ममध्ये विकार रूप भ्रम निर्माण करते. आता हे सगळे त्याच्यातून उत्पन्न झाले असा जो भ्रम आहे, विकार जो आहे, त्याला विकार झाला असं अजला जन्माला आल्यासारखा वाटला, मेल्यासारखा वाटला, असा जो अमर असून मर्त्य असा वाटला. हे सगळे जे आहे ते कल्पना आहे, भ्रम आहे. दोरीवरती जसा सर्पाचा भ्रम होतो. तर उपनिषद रूप जे वेदशास्त्र आहे ते शपथेवर असं सांगते की ब्रह्मशिवाय कुठेही काहीही केव्हाही असणं शक्य नाही. काहीही नाही म्हणजे वस्तुरूपाने, कुठेही नाही म्हणजे देश रूपाने, आणि केव्हाही नाही म्हणजे काल रूपाने. म्हणजे देश काल वस्तू हे सगळे जे परिच्छेद आहे त्या परिच्छेद शून्यता त्या ब्रह्ममध्ये आहे, तो अपरिचिन्न आहे. अशा पद्धतीने हा द्वितीय मुंडकचा दुसरा खंड इथे झाला. थांबू. जय जय रघुवीर समर्थ.